नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना टेन्शनमध्ये ठेवणारा आहे. भागाची सुरुवात अस्मिताच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीने होते. अस्मिताला चक्कर येते, तिची तब्येत ढासळते आणि घरात एकच गोंधळ उडतो. सगळ्यांच्या मनात एकच भीती असते, अस्मिताचं आणि तिच्या पोटातील बाळाचं नेमकं काय होणार. अश्विन, कल्पना, पूर्णा आजी आणि प्रताप सगळेच अस्मिताभोवती जमा होतात. डॉक्टरांचा सल्ला आठवत अस्मिताला सतत समजावलं जातं की तिने कोणताही मानसिक ताण घेऊ नये. जास्त टेन्शनमुळे तिच्या तब्येतीवर आणि बाळावर परिणाम होऊ शकतो, हे वारंवार सांगितलं जातं. प्रताप मात्र आतून पूर्णपणे कोलमडलेला दिसतात. एक बाप म्हणून त्याला आपल्या मुलीची अवस्था पाहवत नाही. अस्मिताच्या आयुष्यात जे काही घडलं, जे हाल तिला सहन करावे लागले, त्यामागे तो एका व्यक्तीला जबाबदार ठरतो, तो म्हणजे सचिन. याचवेळी सचिन घरात येतो. तो अस्मिताबद्दल काळजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं बोलणं प्रतापला अजिबात सहन होत नाही. प्रतापचा राग अनावर होतो. तो थेट सचिनवर आरोप करतो की अस्मिताच्या या अवस्थेला तोच कारणीभूत आहे. घरातलं वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की कोणीही सचिनची बाजू समजून घ्यायला पुढे येत नाही. कल्पना, पूर्ण आजी आणि इतर सदस्यसुद्धा स्पष्ट सांगतात की सचिनने आता घरातून निघून जाणं योग्य ठरेल. शेवटी प्रताप कठोर निर्णय घेतो आणि सचिनला घराबाहेर काढतो. हा प्रसंग खूप भावनिक असतो. सचिन शांतपणे घराबाहेर जातो, पण त्याच्या चेहऱ्यावर सूडाची भावना स्पष्टपणे दिसते. हा शांतपणा पुढे मोठ्या वादळाची नांदी ठरू शकतो. दुसरीकडे अर्जुन आणि सायली सुमनचा शोध घेत असतात. शोधादरम्यान त्यांना काही संशयास्पद गोष्टी सापडतात, ज्या नागराज आणि प्रिया यांच्याकडे बोट दाखवतात. अर्जुनच्या मनात संशय अधिकच घट्ट होतो. या सगळ्यामागे काहीतरी मोठा कट आहे. याच वेळेला कल्पनाचा अर्जुनला फोन येतो आणि अस्मिताची तब्येत बिघडल्याची माहिती मिळते. अर्जुन तात्काळ चिंता व्यक्त करतो आणि शक्य तितक्या लवकर घरी पोहोचण्याचा निर्णय घेतो. सायलीलाही अस्मिताबद्दल खूप काळजी वाटू लागते. घरी आल्यानंतर अर्जुन संपूर्ण प्रकार समजून घेतो. प्रताप सगळं घडलेलं सांगतो. अर्जुन स्पष्टपणे सांगतो की अस्मिताच्या जवळ त्या व्यक्तीला पुन्हा फिरकू दिलं जाणार नाही. सायली मात्र परिस्थितीची खूप समजूतदारपणे हाताळण्याचा प्रयत्न करते. ती कल्पना आणि पूर्णाजींना धीर देते. अस्मिताला सध्या मानसिक आधार सर्वात जास्त गरजेचा आहे, हे ती सगळ्यांना पटवून देते. इकडे नागराज मात्र वेगळाच डाव खेळताना दिसतो. सुमन गायब असल्यामुळे त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तो दारू पिल्याचं नाटक करतो. तो इतका नाटकीपणा करतो की घरातले लोक त्याच्यावर प्रश्न विचारण्याऐवजी शांत राहतात. रविराज आणि प्रतिमा मनातून संशय घेत असले तरी सध्या परिस्थितीमुळे काही बोलत नाहीत. खऱ्या अर्थाने थरार वाढतो तो सुमन आणि महिपतच्या सीनमधून. महिपत स्वतःला अडकलेलं समजून सुमन समोर सहानुभूतीचे नाटक करतो. तो तिला सांगतो की जर तिने त्याला मदत केली तर तो तिला इथून बाहेर काढू शकतो. सुमन काही काळ विचार करते आणि शेवटी परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवते. मात्र हा विश्वास फार महागात पडतो. महिपत संधी साधून स्वतःची सुटका करून घेतो आणि सुमनला अधिकच अडचणीत टाकतो. हा सीन प्रेक्षकांना अस्वस्थ करून टाकतो. महिपत पळून जात असतानाच चैतन्याची नजर त्याच्यावर पडते. तो लगेच अर्जुनला माहिती देतो. पोलिसांना कळवलं जातं आणि शोध मोहिमेचा वेग घेतो. प्रिया आणि नागराजला ही बातमी कळताच ते दोघेही प्रचंड टेन्शनमध्ये येतात. त्यांचा प्लॅन बिघडत चालल्याचं स्पष्ट दिसतं. भागाचा शेवट अनेक प्रश्न उभे करून जातो. सुमन अजूनही संकटात आहे. महिपत फरार आहे. सचिन घराबाहेर गेला आहे, पण त्याच्या मनात सूडाची भावना आहे आणि अस्मिताची डिलिव्हरी जवळ आलेली आहे. या सगळ्यांची चिंता अधिक वाढली जाते. पुढील भागात नेमकं काय होणार? सुमनची सुटका होणार आहे का? नागराज आणि प्रिया अडकले जाणार आहेत का? आणि सचिन पुढे कोणता खेळ खेळणार आहे? हे सगळं पाहणं पुढच्या भागात इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो. असाच पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही तुमचं मत असेल रिव्ह्यूबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभारी आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.